गजाननं भूतगणादिसेवितं कपिजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं। देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। माऊली ज्ञानोबरायांनी माय ज्ञानेश्वरीमध्ये जे गणपती बाप्पाचं सुंदर वर्णन केलंय ना, स्मृती त्याची अवयव देखा अंगिक भावते ते लावण्याची ठेव अर्थ शोभा असं आहे। 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणांनी शब्दांनी नटून गणपती बाप्पाचं सौंदर्य माय ज्ञानेश्वरीतलं अलौकिक आहे। संतांची भाषा गंमतशीर आहे आणि त्या गमतीमध्ये एक मोठं तत्वज्ञान लपलेलं आहे। खरं तर श्री गणेश उत्सवाचा उद्यापासून प्रारंभ होतोय। महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतवर्षामध्ये आपण सर्वजण गणेश उत्सवाचा आनंद घेतात। पण संतांच्या विचारातून एक गोष्ट लक्षात आली की पार्वती मातेने आपल्या मळीचा गणपती तयार केला आणि तो एक सुरक्षा कवच म्हणून दारामध्ये त्याला रक्षणासाठी ठेवलं। ठीक तसंच आहे मायबाप। ज्या वेळेला आपल्या अंतराचा मळ जातो ना, त्यावेळेला गणपती बाप्पाचं एक विशिष्ट स्थान आपल्या हृदयामध्ये निर्माण होतं आणि मग एकदा गणपती बाप्पा आपल्या हृदयस्थ विराजित झाला, की मग जीवनातली अनेक विघ्न दूर होत असतात। जय श्री गणेश।